माहित नाहीये? नाही. काय रे तू? तू खूप जास्ती रिॲक्ट होतोयस, पण ती काही बोलली नाही मला बर्थडे बद्दल. एक मुलाचा सल्ला देतो, ऐक. मुली ज्या विषयाबद्दल फार आपल्याकडे बोलत नाहीत त्याबद्दल आपल्याला माहित असायला हवं असं त्यांना अपेक्षित असतं. बरोबर हा, आहे. सुखी संसार. अरे सुखी संसार मला माहिती आहे, पण हे ती काहीच बोलली नाही. ती सांगत नाही तिच्या बर्थडे बद्दल वगैरे. तेच गिरवू नको. काय करणार आहे ते सांग. या वर्षी काहीतरी स्पेशल करायचंय. करायचंय ना? हो. करायचं की नाही? हो. उत्तर देऊन टाक. काय आम्हाला माहिती तुझं उत्तर काय आहे, तिलाही सांगून टाक. खरंच? पण ओके, ती आवडते मला. पण हे बघ हे बघ हे बघ हे बघ आशू, ती मला मैत्रीण म्हणून आवडते हे मी 10 वेळा ऐकलंय. पण आत्ता जशी आवडते ते आधी सारखं आहे की वेगळं वेगळं आहे. मैत्रीण म्हणून आवडते ते झालं, पण माझं तिच्यावर प्रेम. काय? एक मिनिट, हे तुला नाही सांगणार आहे. ओके, आधी शिवाला सांगणार, मग तुला सांगणार. बरं बरं, तू तुझ्या आधी बायकोला सांग, मग मला सांग. पण मला जे हवं होतं ते घडतंय, त्यामुळे मी खुश आहे. नाही भाई, या वर्षी शिवाचा बर्थडे आपण धूमधडाक्यात करायचा. मग तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण तिला खुश करणार. आणि या सगळ्यात मी तुला मदत करणार. भले तुला आता माझी आठवण येत नसेल, पण मी तुला मदत करणार. गप रे, तू दिवाळी तू गायब होतास. मी गायब मला नव्हतो कळ. रे. नाही हो आई, असं काही होत नाही. तुम्ही उगाच काळजी करू नका. हे काय, तू परत आलीस? विघ्न आलं. अरे देवा. अगं म्हणजे आई मला भूक लागली, मला प्लीज जेवायला देतेस? अगं पण काय झालं, तू अशी गेल्या पावली परत कशी काय आलीस? अगं चंदन कुठं आहे? मी एकटीच आली. अगं पण काय झालंय, भांडण झालंय का, कोणी काही बोललंय का? आई हे माझं माहेर आहे, मी एकटी येऊ शकत नाही का इथे? अगं येऊ शकतेस, पण काय झालंय ते कळायला नकोय आम्हाला. अगं तसं नाही बाळा, पण तू गेल्या पावली परत आलीस ना, म्हणून विचारलं काय झालंय. अगं काय झालंय दिव्या, तुझं आणि चंदनचं भांडण झालंय काय? हो हो, झालंय आमचं भांडण. मला ना त्याचं नावही ऐकायचं नाहीये आणि त्याच्याबद्दल काही बोलायचंही नाहीये. हे माझं घर आहे म्हणून मी आलीये. मी सांगतेय मला भूक लागली तरी तुम्हाला प्रश्न आहे त्याच्यावरून. अगं पण का झालंय भांडण, कशावरनं झालंय, काहीतरी सांगशील? आई मी तेच सांगते, मला नकोय हा विषय सध्या. नकोय म्हणजे आम्हाला कळायला नको काय झालंय ते. बायाजी प्लीज, मी हात जोडते तुझ्यासमोर, प्लीज. बर, धन्यवाद. आता आज जाणारे, जेवणारे, झोपणारे, मला प्लीज डिस्टर्ब करू नका. अगं आई काय करायचं हो हिचं? अशी गेल्या पावली परत आली म्हणून काळजी वाटते, पण ही धड काही सांगायला तयार नाहीये. वंदे काळजी करू नगस. दिव्या, दिव्या, दिव्या. दिव्या, दिव्या प्लीज मला एकदा आत येऊ दे. दिव्या दिव्या प्लीज. दिव्या ऐक, मी काय म्हणतोय ते एकदा प्लीज माझं ऐकून घे. बघ मला मान्य आहे की मी चुकलोय, मी मानतोय ना. ऐक ना. का आलायस तिथे? कारण दिव्या मला एकदा तुझ्याशी बोलू दे प्लीज. अगं दिव्या, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला घरात तमाशा नकोय, म्हणून तो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला माहितीये दिव्या, मी काही तमाशे करायला नाही आलोय, पण प्लीज माझं ऐकून घे. माझ्याकडे मला फरक पडत नाही चंदन, तू खड्ड्यात जा. नाही दिव्या, अगं असं नको करू. हे बघ, मी हवं तर परत तुझे पाय धरतो, पण असं नको करू ग दिव्या. माझं ऐकून घे. तू तिथे पण माझी इज्जत घालवलीस, इथे पण घालवशील. मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये चंदन, आणि हे आपल्यात काही होऊ शकत नाही. हा, तू निघून जा इथून. दिव्या असं नको. दिव्या ऐक ना. दिव्या माझं ऐक. दिव्या एकदा. दिव्या प्लीज. दिव्या ठीक आहे, मी एवढा मोठा गुन्हा केला आहे तर तिला राग येणं साहजिक आहे, पण माझं प्रेम खरं आहे. मी नाही जाणार इथून. आपल्या पोरीच्या आयुष्याचं मातेला झालं ना. बघ वंती,
आता त्याचा त्रास करून घेऊन काही बी फायदा नाही. आपल्यालाच या समत्यातनं मार्ग काढायचा आहे. होईल काहीतरी मार्ग निघल. आई, हे सगळं ऐकून तुला काहीच वाटलं नाही? मला काय वाटायचं अगं, हे समज मला माहित होतं. मी दिव्याच्या मागणं काय उगाच गेले नव्हते. तिथं जे म्या बघितलं का नाही तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती की इथं काहीतरी गडबड आहे. त्याने फसवलं आपल्याला एकीला आणि आपल्याला सुद्धा. वंदे, त्यानं एकट्यानं नाही फसवलंय. त्याला कारणीभूत आपल्या पोरीचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीचा हव्यास होता तिला. तिला पैसा पाहिजे होता, तिला मोठमोठ्या गोष्टी पाहिजे होत्या, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायचं होतं. खाल्ली का नाही माती तिनं? अगं, स्वतःला लय शानी समजते ना ती. मग त्या पोराची खात्री करून घ्यायला नगवते का तू काय करतो, काय कामधंदा करतो, किती कमवतोय, काय करतोय हे कळायला नको होतं तिला? काय लहान आहे काय ती? आणि हे भगवंती, आता तिचं लगीन झालंय हे आपल्याला इसरून चालणार नाही. हो पण आई, आता काय करायचं आपण? काय करायचं म्हणजे? अगं, आपणच त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. निघणार, काहीतरी मार्ग निघणार. हा, उगाच त्रागा करून घेऊन आपण काय त्याच्यातनं काय बी मार्ग निघणार नाही. शांत डोक्यानं मार्ग काढायला पाहिजे आणि तो आपणच काढायचा आहे. हा, तेव्हा शांत राहा जरा. बघू, देव आहे पाठीशी आपल्या. माऊली काहीतरी मार्ग काढेलच की.